मुंबईच्या पायधुनी परिसरामधून हादरवून टाकणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलंय। या घटनेत बिल्डिंगच्या वॉशरूममध्ये घुसून एका 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती बिल्डिंगच्याच वॉचमनने अत्याचार केल्याची घटना घडली। ही घटना समोर येताच संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली आणि पोलीस ठाण्याला घेराव घातलाय। मिळालेल्या अधिक माहितीनुसार पीडित 7 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही बिल्डिंग मधल्या वॉशरूममध्ये गेली होती। त्यावेळेला तिकडे तैनात असलेल्या वॉचमनने वॉशरूममध्ये शिरून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केलाय। या घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल केले। तिच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। तिची प्रकृती कशी आहे याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र या घटनेनंतर परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। या घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी पायधुनी पोलीस ठाण्याबाहेर एकच गर्दी केली आणि पोलीस ठाण्याला घेराव घातला। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी संतप्त जमावाकडून रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही पीडित मुलगी खेळत असताना ती वॉशरूमसाठी आपल्या बिल्डिंगच्या बाथरूममध्ये गेली आणि त्याच ठिकाणी लक्ष ठेवून असलेल्या वॉचमनने हे राक्षसी कृत्य केल्याचं समोर आलं। सध्या या वॉचमनला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे।